नमस्कार. ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत 14 नोव्हेंबर बालदिन या विषयावरती निबंध लेखन. चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया. कोणीतरी लिहिले आहे की इमारतीचा पाया जितका मजबूत तितकी इमारत मजबूत. इमारतीच्या रूपाने आपला देश मजबूत करायचं असेल तर आधी मुलांचा पाया मजबूत केला पाहिजे. आणि म्हणूनच आपण दरवर्षी 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा करतो. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला. त्यांना लहान मुले खूप प्रिय होती, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ बालदिन साजरा केला जातो. पंतप्रधान झाल्यावरही त्यांची पहिली प्राथमिकता मुलांच्या शिक्षणाला होती. त्यामुळे त्यांना अंकल नेहरू असेही संबोधले जात होते. त्यांच्या मते मुलांचे प्रेमाने, आपुलकीने पालन पोषण केले पाहिजे आणि त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे, कारण मुले हे आपल्या देशाचे भविष्य आहेत. हीच मुले मोठी होऊन देशाची नागरिक बनतील. त्यांना देशभक्ती आणि चांगले गुण शिकवले तरच देशाच्या विकासाला गती मिळू शकेल. काही वर्षापासून भारतात बालदिन फक्त 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता. पण प्रखर स्वातंत्र्य सैनिक आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे 1964 मध्ये निधन झाले. त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते आणि ते मुलांमध्ये खूप लोकप्रियही होते. युवकांच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. त्यामुळे भारताने पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्याचे ठरवले. यासाठी संसदेत ठराव मंजूर करण्यात आला आणि तेव्हापासून भारतात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. बालदिन साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मुलांचे हक्क आणि त्यांच्या चांगल्या संगोपनाची लोकांना जाणीव करून देणे. मुले ही राष्ट्राची खरी ताकद आणि समाजाचा पाया आहे. एकदा तुम्ही विकसित देशांचे विश्लेषण केलेत की असे देश त्यांच्या भावी पिढ्यांकडे म्हणजेच मुलांकडे किती लक्ष देतात हे तुमच्या लक्षात येईल. मुले ओल्या सिमेंटासारखी असतात हे त्यांना माहीत आहे. प्रभावद्रव्य जागतिक पसरलेल्या पद्धतीने प्राप्त केले जातात. त्यामुळे भारतातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांची जबाबदारी समजून घेतली पाहिजे आणि ही गोष्ट भारतातील प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी बालदिन साजरा केला पाहिजे. याशिवाय बालकामगारांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक देशात मुलांसाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत, मात्र ते बाल अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाहीत. बालदिनाच्या माध्यमातून बाल अत्याचार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांमध्ये मुलांबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे. बालदिन भारतात अनेक उपक्रमांनी साजरा केला जातो. या दिवशी शाळेत नैतिक, शारीरिक, मानसिक आणि आरोग्याशी संबंधित अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. याशिवाय शाळांमध्ये बालमेळावेही आयोजित केले जातात. या दिवशी मुलांना नवीन कपडे, चांगले जेवण आणि शाळेत वाचण्यासाठी पुस्तके दिली जातात. मुलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली जाते. या दिवशी भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुले शांतिवन येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थानाला भेट देतात आणि त्यांना आदरांजली वाहतात. देशातील प्रत्येक शहरात, गावात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 14 नोव्हेंबर बालदिन हा निबंध लेखन आवडला असेल आणि पुरेपूर समजला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसह. धन्यवाद.